नमस्कार, स्वागत आहे आपलं शिरशिव कॉर्नरमध्ये। आज आपण तांदळाचे पळी पापड बनवणार आहे। तर अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात। त्याचबरोबर करायला पण खूप सोपी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात तांदूळ घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ आहेत आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि 3 दिवस आपल्याला हे भिजत घालायचे आहे। आणि प्रत्येक दिवशी आपल्याला पाणी हे चेंज करून घ्यायचं आहे। जर पाणी चेंज नाही केलं तर तांदळाला वास येतो, त्यामुळे प्रत्येक दिवशी पाणी चेंज करणं आवश्यक आहे। तर आता 3 दिवस हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यातील पाणी काढून घेऊया। पाणी काढल्यानंतर आपल्याला हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण इथं 2-3 चमचे तांदळाचे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीनं आपण तांदूळ मेजर केलेले आहेत त्याच वाटीचा वापर करून आपल्याला इथं पाणी यूज करायचं आहे। जेवढं लागेल तेवढं आपण इथं पाण्याचा वापर करणार आहे, पण मेजर करूनच टाकायचं आहे। तर इथं गव्हाचे पीठ चाळायची चाळण घेतलेली आहे आणि आता आपण हे मिश्रण चाळून घेऊया, म्हणजे एकदम फाईन पेस्ट अशी तयार होईल। मोठ्या कण्या वगैरे त्याच्यामध्ये जाणार नाहीत आणि जो शिल्लक राहिलेल्या ह्या छोट्या कण्या आहेत त्या आपण परत आणखी एकदा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथं टोटल 2 वाट्या मला पाणी लागलेलं आहे पूर्ण तांदूळ बारीक करण्यासाठी। तर इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण वाटीनं मेजर करून 18 वाट्या पाणी टाकायचं आहे। म्हणजे एका वाटीसाठी आपल्याला 10 वाट्या असं पाणी लागतंय, परंतु आपण 2 वाट्या अगोदरच बारीक करण्यासाठी यूज केलेलं आहे, त्यामुळे इथे मी 18 वाट्या पाणी टाकून घेते। तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वाळवणाची रेसिपी आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं, जास्त मिठाचा वापर करायचा नाही, कारण जर मीठ जास्त झालं तर खारट होण्याची शक्यता असते। कारण वाळल्यानंतर पापड्या अगदी छोट्याशा होतात, त्यामुळे मिठाचा थोडं जपून वापर करायचा आहे। तर इथं पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे। जास्त पण फास्टमध्ये पीठ टाकायचं नाही, तर बघा अगदी अशी धार लावलेली आहे आणि थोडं करत आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्यूस असं हलवायचं आहे। बिलकुल पण आपला हात थांबता कामा नये, नाहीतर गुठळ्या होतात। जर गुठळ्या झाल्या तर त्या मोडणं खूप कठीण होतं, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये पीठ मिसळून घ्या आणि नंतर मग ते पीठ वरती ठेवलं तरी चालेल। तर बघा इथं जवळजवळ 4 ते 5 मिनटं मी चांगलं पीठ हलवून घेतल्यानंतर इथं झाकून ठेवलं होतं आणि 15 ते 20 मिनिटांनी हे आपण परत एकदा ओपन करून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। मधून आपल्याला कंटिन्यूअस असं हलवायचं आहे, जर हलवलं नाही तर पीठ हे खाली चिकटण्याची शक्यता असते। तर बघा आता आणखी एकदा हलवू आणि परत एकदा आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी। तर इथं जवळजवळ 5 ते 10 मिनिटांनी नंतर आपण हे ओपन करून पाहिलेलं आहे। टोटल मला 25 ते 30 मिनटं लागलेले आहेत। तर बघा इथं आपलं मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे। ज्यावेळी आपल्या पिठाला एकदम चकाकी येईल, सगळे झाल्यासारखं होईल, त्यावेळी समजायचं की आपलं पीठ हे शिजलेलं आहे। सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं असेल आणि आत्ता पाहू शकता अगदी चकाकी अशी आलेली आहे। तर आता आपण पापड्या तयार करून घेऊया। तर इथं मी प्लास्टिकचं शीट अंथरून घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। आता आपण या पद्धतीने पापड्या तयार करून घेऊया। जास्त जाड किंवा जास्त पातळ घालायच्या नाहीत, कारण तांदळाच्या पापड्या आहेत। जर पापड्या पातळ केल्या तर त्या खूपच पातळ होतील, तुम्हाला त्या काढता पण येणार नाहीत, त्यामुळे थोड्याशा मिडियम ठेवायच्या आहेत। अगदी पातळ अशा ह्या पापड्या तयार होतात, त्यामुळे मिडियम साईजच्या पापड्या मी तयार करून घेते। तर तुम्हाला साईज जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही छोटी मोठी करू शकताय आणि अगदी सहजरित्या ह्या पापड्या तयार होतात, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। पळी पापड असल्यामुळे लगेच हे आपले पापड तयार होतात। आणि इथं मी पिवळ्या कलरच्या पण पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जो कलर आवडत असेल त्या कलरच्या पापड्या तयार करून घेतल्या तरी चालतील किंवा प्लेन ठेवल्या तरी पण चालतील। अगदी मस्त अशा ह्या पापड्या तयार होतात। मी इथं 4 ते 5 तास फॅनखाली ह्या पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं वाळल्यानंतरच पलटायचे आहेत। जर व्यवस्थित अशा वाळल्या नसतील तर पीठ हे प्लास्टिक शीटला चिटकलं जातं, त्यामुळे व्यवस्थित अशा वाळून द्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला पापड्या ह्या पलटायच्या आहेत। तर अगदी मस्त अशा ह्या पापड्या तयार होतात। बघा अगदी सहजरित्या पलटल्या जातात आणि आता आपल्याला पलटून हे व्यवस्थित असं वाळून द्यायचं आहे। तर मी ह्याला 1-1.5 दिवस फक्त उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। अगदी कडकडीत अशा ह्या
आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता अगदी मस्त अशा पापड तयार झालेले आहेत आणि अगदी ग्लेज आल्यासारखं हे पापड पण दिसतात वरून काचेसारखं. तर 1-2 वाटी म्हणजे जवळजवळ अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेलं होतं. 150 ते पावणे 200 पापड्या इथं तयार झालेल्या आहेत. आत्ता आपण ह्या तळून घेऊया. तर तेल अगदी गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आपल्याला पापडी टाकून घ्यायची आहे. तर बघा अगदी मस्त अशी ही पापडी फुलली जाते आणि खूप खुसखुशीत अशा ह्या पापड तयार होतात. जिभेवर ठेवताच विरघळेल इतपत खुसखुशीत अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.